संघामध्ये हे 9 प्रकारचे गुण आहेत आणि म्हणून संघ जो आहे हा संघ पुय्यं खेतं लोकसाती. पुय्यं खेतं, खेतं म्हणजे शेती, पुय्यं म्हणजे पुण्यकर्म करणे, म्हणजे पुय्यं खेतं लोकसाती. या संपूर्ण 31 लोकांमध्ये 31 प्रकारचे लोक आहेत. त्यापैकी एक लोक म्हणजे आपला मनुष्य लोक आहे. या सर्व 31 प्रकारच्या लोकांमध्ये, संपूर्ण 31 प्रकारच्या लोकांमध्ये पुय्यं खेतं लोकसाती, हे फक्त एकमेव संघ असं आहे की ते पुण्यकर्म करण्याची शेती आहे. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग आणि अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू. आजच्या या मंगलमय प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका आणि लहान बालक तथा बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना आणि आशीर्वाद वचन अर्पण करतो. आजच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा श्रावण पौर्णिमेच्याही आपल्या सर्वांना शुभेच्छा अर्पण करतो. आजपासून महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतवर्षामध्ये भिक्खू संघाचा वर्षावास सुरू होत आहे. परंपरेनुसार आपण पाहतो की आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि पुढील 3 महिन्यांपर्यंत म्हणजे अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास सुरू राहतो. यावर्षी अधिक मास असल्यामुळे भगवान बुद्धांनी दिलेल्या आदेशानुसार आणि भिक्खू संघाने जी काही चर्चा केली त्या चर्चेला अनुसरून, आदेशाला अनुसरून भिक्खू संघ आजच्या या श्रावण पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ करीत आहे. मी सुद्धा आपल्या या सुंदरशा अशा संघरत्न बुद्ध विहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी वर्षावासाचे 3 महिन्यांचे अधिष्ठान घेत आहे. पुढील 3 महिन्यांपर्यंत म्हणजे 28 ऑक्टोबरच्या अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिन्यांपर्यंत या ठिकाणी हा वर्षावास सुरू असणार आहे. आणि या वर्षावासामध्ये जसं आपण दरवर्षी ग्रंथ वाचन करतो, यावर्षी आपण ग्रंथ वाचन करणार नाही. दरवर्षीच आपण ग्रंथ वाचन करतो, तर यावर्षी या वर्षावासामध्ये बौद्ध तत्वज्ञानातील, बुद्ध तत्वज्ञानातील वेगवेगळ्या अशा काही महत्त्वपूर्ण विषयांवर
महत्त्वपूर्ण तत्वज्ञानावर धम्मदेसना आपल्या सर्वांना ऐकायला मिळणार आहे. अगदी छोटे छोटे विषय की जे विषय आपल्या सर्वांच्या दैनंदिन धम्म आचरणाचा अविभाज्य भाग आहे. अविभाज्य भाग म्हणजे एक बौद्ध उपासक म्हणून, उपासिका म्हणून दैनंदिन जीवनात जे आपण धम्माचरण करतो किंवा ज्याचं आचरण आपल्याला करायला पाहिजे, अशा काही महत्त्वपूर्ण बुद्ध तत्वज्ञानावर महत्त्वपूर्ण धम्मदेसना आपण सर्व या 3 महिन्यांच्या वर्षावासामध्ये आपण श्रवण करणार आहात. ते आपल्या सर्वांच्या हिताचंच आहे. जसं आपण पाहतो की एक उपासक किंवा एक उपासिका तुमचा दैनंदिन जीवनातील धम्म आचरणाचा जो भाग आहे तो आहे त्रिशरण आणि पंचशील. बरोबर आहे. म्हणजे जो बौद्ध उपासक आहे, उपासिका आहे, तो त्रिशरण आणि पंचशिलेचं पालन करणारा असेल. पंचशिलेला सोडून तो बौद्ध उपासक होऊ शकत नाही. किंबहुना तो त्याचा पहिला क्रायटेरिया आहे. पहिला क्रायटेरिया म्हणजे जसं आपण पाहतो ना, एखादा डॉक्टर त्या डॉक्टरला आपण कसं ओळखतो? पांढऱ्या रंगाचं त्याने जॅकेट घातलेलं आहे, गळ्यामध्ये त्याचा स्टेथोस्कोप आहे, आपण काय म्हणतो की हा डॉक्टर आहे, त्याची ती ओळख आहे. एखादा वकील असेल तर त्या वकिलाची ओळख काय आहे? अंगावर काळ्या रंगाचा कोट घातलेला आहे, डोक्यावर एक विशिष्ट प्रकारची त्यांची ती कॅप पण असते, किंवा हातामध्ये एखादी फाईल आहे, लॉची फाईल, कायद्याची फाईल आहे, तर त्याला आपण काय म्हणतो? अरे हा वकील आहे म्हणतो की नाही? असं आहे की नाही? तर प्रत्येक व्यवसायामध्ये असणाऱ्या त्या माणसाची एक त्याच्या वेशभूषेवरून आपण ओळख करत असतो. एक बौद्ध माणूस म्हणजे एक बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिकांची ओळख काय आहे? जसं आपण आज या ठिकाणी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून बसलेले आहात, ही ओळख आपल्याला बाबासाहेबांनी दिली. ही जे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करण्याची जी ओळख आपली आहे, ही ओळख बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. कारण धम्मदीक्षेच्या वेळेस बाबासाहेबांनी आदेश दिला होता की ज्यांना ज्यांना बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी शुभ्र वस्त्र परिधान करून नागपूरला यावं. तर असं लिहिलेल्या पुस्तकामध्ये नागपूरच्या ज्या ज्या दुकानांमध्ये पांढरे वस्त्र विक्रीला होते ते सगळे वस्त्र संपून गेले. सगळे लोक सफेद वस्त्रामध्ये उभे आहेत आणि बाबासाहेबांसोबत बाबासाहेबांनी सुद्धा पांढऱ्या रंगाचं धोतर आणि सदरा परिधान केला होता आणि बौद्ध धम्माचा दीक्षा समारंभ त्या ठिकाणी संपन्न झाला. बाबासाहेबांनी आपल्याला पहिली ओळख दिलेली आहे की जो बौद्ध व्यक्ती आहे, बौद्ध माणूस आहे, उपासक आणि उपासिका आहे, त्यांची पहिली ओळख म्हणजे पाहिल्याबरोबर तुम्ही म्हणायला पाहिजे की हा बौद्ध माणूस आहे. कशावरून? त्याच्या शुभ्र वस्त्रावरून. म्हणजे शुभ्र वस्त्र आपली ओळख आहे, बौद्ध माणसाची ओळख आहे. म्हणून ही जी पहिली ओळख आहे, ही पहिली ओळख आपण जपायला पाहिजे. नेहमी जेव्हा जेव्हा धम्मसंस्कार असतील, जेव्हा जेव्हा आपल्या विहारामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील, तेव्हा तेव्हा आपली पहिली ओळख आपण दाखवायला पाहिजे, जपायला पाहिजे. ती म्हणजे आपले पांढरे वस्त्र, पांढरे सफेद वस्त्र आपण परिधान करावं. ही आपल्या बौद्ध माणसाची पहिली ओळख आहे. आता आपली जी ओळख आपण ठेवली की सफेद वस्त्र घातलेले आहे तो बौद्ध व्यक्ती आहे, ते तर केवळ बाह्य वेशभूषा आहे की नाही? बाह्य वेशभूषा. परंतु केवळ पांढरे वस्त्र घातल्याने किंवा परिधान केल्यानेच तो व्यक्ती बौद्ध होतो का? तो आतमधून कसा आहे ते पण ओळखलं पाहिजे ना, आहे की नाही? नाहीतर प्रत्येकाने पांढरे वस्त्र घातल्यावर तो बौद्धच झाला असं नसते. ही केवळ बाहेरची वेशभूषा आहे, बाहेरची वेशभूषा आहे की नाही? परंतु आतमधून म्हणजे त्याची मानसिकता कशी आहे, त्याचं मन कसं आहे, किंवा तो आचरण कसं करतो, यावरून सुद्धा त्याची दुसरी ओळख तयार होत असते, जी सर्वात जास्त महत्वाची आहे. यदा कदाचित तुमच्याकडे पांढरे वस्त्र असतील किंवा नाहीत, काही फरक पडत नाही.
तिथं केवळ एक बाह्य एक भौतिक रूप आहे, एक भौतिक रूप आहे. सफेद वस्त्र परिधान करणं आपली ओळख तर आहेच, परंतु सफेद वस्त्र नाही किंवा सफेद वस्त्र उपलब्ध नाही तरी काही फरक पडत नाही. सगळ्यात महत्वाची ओळख आहे ते म्हणजे आपलं आचरण कसं आहे, यावरून एक बौद्ध माणसाची ओळख पटविल्या जाते. आपलं आचरण कसं आहे यावरून एका बौद्ध उपासक बौद्ध उपासिकेची ओळख पटविली जात असते. त्यामुळेच महत्वाचं आहे की एक व्यक्ती जेव्हा दैनंदिन जीवन म्हणजे काय, सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत दिवसभर तो कसं बोलतो, म्हणजे त्याचं बोलण्याचं आचरण कसं, तो कसं बोलतो, तो आपल्या कायेने कसं आचरण करतो आणि आपल्या मनाने कसा विचार करतो, यावरून त्या व्यक्तीची एक बौद्ध म्हणून ओळख केली जात असते, एक बौद्ध म्हणून. आणि म्हणून बाबासाहेबांनी ही ओळख आपल्याला प्रदान केली. भगवान बुद्धाचा सद्धम्म सांगितला, आपला सद्धम्म दिला. या सद्धम्मामध्ये एका बौद्ध माणसाची जी ओळख आहे, कारण बौद्ध धम्म हा आचरणशील धम्म आहे. आचरण करावं लागतं. जसं आपण इतर मार्गामध्ये इतर पंथामध्ये पाहतो, एक नारळ फोडलं झालं, एखादी चादर चढवली झालं, एखादा हार चढवला झालं, घंटी वाजवली झालं काम. तिथे आचरण करायची आवश्यकता नाहीये. लक्षात येते तुमच्या, आचरण करण्याची काही आवश्यकता नाहीये. काहीतरी कर्मकांड केलं, पूजापाठ यज्ञ याग केला, काहीतरी केलं, बस झालं, संपलं, झालं आपलं. इथे आचरण करायची गरज नाही. परंतु बौद्ध धम्म हा आचरणशील मार्ग आहे, त्याचं आचरण करावं लागतं, त्या तत्वज्ञानाचं पालन करावं लागतं. मग आचरणशील धम्म म्हणजे काय, तर बौद्ध उपासक आणि उपासिकांचं ती पहिली ओळख आहे, काय ती लोक आचरणशील असतात. ही महत्वाची ओळख आहे, आचरणशील. आचरण करतात कशाचं बघा, तुम्ही दैनंदिन जीवन जगणारा जो बौद्ध उपासक उपासिका आहे, तुम्ही याचना म्हणताना रोज शील याचना आहे की नाही, कारण शील पालन करणे हे पहिलं आहे, ही पहिली ओळख आहे. तो शीलवान असतो, शील पालन करणारा असतो. कोणतं शील, तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये पंचशीलेचं पालन करता. काय म्हणता तुम्ही, ओकास अहंग भन्ते त्रिसरणेन सह, म्हणते मला अवकाश द्या, त्रिसरणेन सह, त्रिशरणासह. त्रिशरण म्हणजे काय, तीन रत्नांची शरण, बुद्ध रत्नांची शरण, धम्मरत्नाची शरण आणि संघ रत्नाची शरण. त्रिसरणेन सह, या तीन रत्नांच्या शरणस्थानासह, त्रिसरणेन सह पंचशीलं, पंचशील जे 5 प्रकारचे शील तत्व, 5 तत्व जे बुद्धाने सांगितलेलं आहे प्रत्येक बौद्ध उपासिकेकरिता उपासकांकरिता. पंचशील, पंचशीलं धम्मं याचामी, या धम्माची मी याचना करतो, याच्या मी याचना करणे. कोणता धम्म, त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामी. माझ्या दैनंदिन जीवनाचा जो आचरणशील धम्म आहे तो कोणता आहे, त्रिसरणेन सह पंचशीलं धम्मं, या धम्माची मी याचना करतो. अनुग्रहं कत्वा, माझ्यावरती अनुग्रह करावा, अनुकंपा करावी म्हणते. अनुग्रहं कत्वा शीलं देथ मे भन्ते, शीलं देत मे भन्ते, म्हणजे हे शील मला प्रदान करावं. म्हणजे तुम्ही एक बौद्ध म्हणून तुमच्या दैनंदिन जीवन जगण्याचा हा काय आहे, मार्ग आहे. त्रिशरणाची शरण म्हणजे 3 रत्नांची शरण, बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांची शरण ग्रहण करणे आणि पंचशिलेचं आचरण करणे. पंचशिलेचं आचरण, जसं आपण पंचशील रोज ग्रहण करतो, पानाती पाता वेरमणी, प्राणी हिंसा करणार नाही, दिन्ना दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही, कामेसुमिच्छाचार वेरमणी, मी व्यभिचार करणार नाही, मुसावादा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही किंवा वाणीने कठोर बोलणार नाही, शिव्या देणार नाही, असत्य बोलणार नाही, आणि सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी, मी मद्यपान करणार नाही, नशापान करणार नाही. हे 5 शील आहे.
याला पंचशील असं म्हणतात. या पंचशिलेचं पालन आचरण रोज प्रत्येक क्षणाला तुम्हाला करायचं आहे. म्हणजे हे शील पालन करणारी असा कोणता वेगळा वेळ काढायची गरज नाही. जसं काही विद्यार्थी ट्युशन लावतात ना, एक विशिष्ट वेळ ठरवलेला असतो, त्या वेळेमध्ये ते ट्युशन करायचं, त्या ठरलेल्या वेळेमध्ये त्या विषयाचा अभ्यास करायचा. शील पालन करण्यासाठी असा कोणता वेगळा वेळ काढायची गरज नाही. ह्या विशिष्ट वेळेत मी शील पालन करतो, शील पालन करते असं नाहीये. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक तासाला, प्रत्येक दिवसाला, जीवनाच्या प्रत्येक क्षणी, इवन झोपेत सुद्धा तुम्ही शील पालनामध्ये असलं पाहिजे. तुम्ही शीलावरती प्रतिष्ठित असलं पाहिजे. कारण तोच व्यक्ती खरा बौद्ध आहे. त्या बौद्ध ती खरी ओळख आहे की जो त्रिशरणासह पंचशिलेचं आचरण करतो. तुम्ही ती याचना म्हणता कारण तो तुमचा आचरणिक धम्म आहे. ती सरणेन सह पंचशीलं धम्मं याचामी अनुगहं कत्वा शीलं देथ मे भन्ते. दुसऱ्यांदा द्वितीयंपी, दुसऱ्यांदा तृतीयंपी, तिसऱ्यांदा. आता तुम्ही एवढ्या वर्षापासून द्वितीयंपी म्हणतात, तृतीयंपी म्हणता, दुसऱ्यांदा विनंती करतो, तिसऱ्यांदा विनंती करतो. कधी विचार केला बरं? का केला का विचार? दुसऱ्यांदा का म्हणतात? कधी केला विचार? तिसऱ्यांदा का म्हणतात? एकदा म्हटलं की होते ना काम, ऐकलं भंतीजीनं, ऐकलं बा, तरी द्वितीयंपी दुसऱ्यांदा पुन्हा विनंती करतो. बरं, दुसऱ्यांदा पण ऐकलं ना भंतीजीने, तरी पण तिसऱ्यांदा तृतीयंपी तिसऱ्यांदा विनंती करतो. कधी केला का विचार? अशी पद्धत काय? अशी पद्धत काय? तर याच्या मागची दोन कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की विनयाला अनुसरून, म्हणजे विनय जसे तयार झालेत त्या विनयाला अनुसरून एखादा उपदेश जेव्हा भिक्खूंना करीत असत, तर भगवान बुद्ध जेव्हा उपदेश करायचे, एखादं तत्व सांगायचे, तर यदा कदाचित पहिल्यांदा, म्हणजे जेव्हा प्रथम आपण म्हटलं ते जर त्यांनी कदाचित त्यांना ऐकलं नसेल, त्यांना समजलं नसेल, तर पुन्हा दुसऱ्यांदा तीच विनंती करण्याची पद्धत आपल्या विनय पिटकामध्ये आहे. कदाचित प्रथम ऐकलं नसेल, त्याचं लक्ष नसेल, म्हणून दुसऱ्यांदा म्हणजे द्वितीयंपी पुन्हा विनंती करायची असते की जेणेकरून त्याचं लक्षात यावं की मी विनंती करत आहे. कदाचित दुसऱ्यांदाही त्यांचं लक्ष नसेल, तर तिसऱ्यांदा पुन्हा आपण विनंती करतो की तृतीयंपी आपण तीच विनंती करतो की जेणेकरून त्यांचं लक्षात यावं की आम्हाला अशा प्रकारचं आचरण करायचं आहे. अशा प्रकारचे विनय आहेत. म्हणजे विनय पिटक जरी तुम्ही वाचलं तर प्रत्येक विनयाच्या संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची पद्धत आहे. म्हणजे पहिल्यांदा बोलायचं, नंतर द्वितीयंपी, नंतर पुन्हा तृतीयंपी, ही पद्धत आहे. म्हणजे तीन वेळेस विचारण्याची किंवा 3 वेळेस याचना करण्याची अशी पद्धत आहे. हे पहिलं कारण आहे. दुसरं आणखी कारण आहे की काया, वाचा आणि मनाने, म्हणजे कायेने सुद्धा मी आपल्यास याचना करीत आहे. म्हणजे माझी संपूर्ण जी काया आहे या ठिकाणी प्रतिष्ठित आहे. मी आपल्या वाणीने सुद्धा आपल्याला याचना करीत आहे आणि माझ्या अंतःकरणातून, म्हणजे मी प्रत्यक्ष माझ्या मनातून ही याचना आपल्यास करीत आहे, असाही या मागची धारणा आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारे 3 वेळेस आपण याचना करीत असतो. 3 वेळेस या मागची ही धारणा आहे. आणि मग याचना केल्याच्या नंतर मग भंती तुम्हाला शील प्रदान करत असतात. तर हा तुमच्या दैनंदिन जीवनातला भाग आहे. त्रिशरणासह पंचशील आपण ग्रहण करतो, त्याचं आचरण करतो. त्यानंतर आपण बुद्धपूजा पण घेतो. जसं आपण बुद्धपूजा म्हटली, बरोबर आहे. बुद्धपूजा, बुद्धांची पूजा करणे. बऱ्याचशा लोकांना बुद्धाची पूजा कशी करतात ही माहिती नाही. बुद्धांची पूजा करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. त्या पद्धतीनेच बुद्धांची पूजा झाली पाहिजे. कारण आपण कर्मकांडी आपण लोक नाही आहेत. त्या पूजेमागची एक विशिष्ट धारणा आहे, एक मतितार्थ आहे. तो मतितार्थ आपल्याला समजला पाहिजे. आपल्याकडचं पोरग 25 वर्षाचं झालं, लग्नाला आलं तरी समजत नाही की बुद्धाची पूजा कशी करायची. सांगा, आम्ही लग्न सोहळ्यात जातो, लग्न विधी करायला जेव्हा आम्ही जातो, नवरदेव नवरीला आम्ही उठा चला, यानंतर आजचे दारक दारिका बुद्ध पूजा करतील.
उडतात आणि आमच्याकडे पाहत राहतात. त्यांना समजतच नाही नेमकं काय करावं. म्हणजे बघा लग्नाचं वय झालं तरी तो परत त्याला माहीत नाही बघा. मग आम्हाला सांगावं लागते ते फुलं उचला, फुलं अर्पण करा, बाबासाहेबाला अर्पण करा. ते उठले की मेणबत्ती हातात घेतात, मेणबत्तीच पकडतात. म्हणजे अजूनही पूजा कशी करावी हे समजत नाही. अगोदर पुष्पपूजा केली पाहिजे, पुष्पपूजेनंतर आपण धूप पूजा केली पाहिजे म्हणजे मेणबत्ती पेटवली पाहिजे, नंतर सुगंधी पूजा केली पाहिजे. अशा सिक्वेन्स आहे. नंतर चैत्य पूजा केली पाहिजे. आपण त्या पद्धतीने म्हणत असतो की नाही. प्रॅक्टिकली सुद्धा तसंच आहे, त्यामागची धारणा आहे. पण केवळ त्यामागचा मतितार्थ किंवा ते का करावं हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे कधी कधी थोडंसं अज्ञान त्या बाबतीमध्ये असते. त्यानंतर आपण त्रिरत्न वंदना सुद्धा म्हणतो. बुद्धरत्नाची वंदना आहे, धम्मरत्नाची वंदना, संघरत्नाची वंदना. आता वंदना हा शब्द केवळ बौद्ध संस्कृतीमध्येच आहे, इतर ठिकाणी नाही आहे. इतर ठिकाणी पाया पडणं म्हणतात ना, पाया पडा पाया पडा असं म्हणतात ना, पाया पडा. आपल्यामध्ये पाया पडणं नाही आहे, आपल्यामध्ये वंदना करणं आहे. वंदन हा शब्द पालीचा शब्द आहे, बौद्ध संस्कृतीतला शब्द आहे वंदन करणे. आता कित्येक वर्षापासून आपणही करतोय वंदना, वंदन करू. अरे नेमकं आहे काय हे, याचा अर्थ काय होतो. वंदना याचा अर्थ होतो गुणांचं स्मरण करणे किंवा गुणांची वाहवा करणे, प्रशंसा करणे, गुणगौरव करणे, त्याला म्हणतात वंदना. तर बुद्धाची वंदना म्हणजे काय. बुद्धामध्ये जेवढे गुण आहेत त्या गुणांची प्रशंसा करणे, गुणवंदना म्हणतो ना आपण. इतिपिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनुस्सानं बुद्धो भगवाती. या गाथेला बुद्ध गुणवंदना म्हणतात. कारण या गाथेमध्ये बुद्धामध्ये असलेल्या गुणांची वंदना केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. किती गुण आहेत बुद्धांमध्ये. 9 गुण आहेत. या गाथेत सांगितलेले आहेत की बुद्धांमध्ये एकूण 9 गुण असतात. ते कोणते कोणते गुण आहेत या गाथेत सांगितलेले आहेत. त्या गुणांची आपण वंदना म्हणतो. आणि त्यानंतर मग त्या गुणांना स्मरून मग पुढे मग नत्ती मे सरनंगय्यंग यंकिंची रत्नलोके वगैरे वगैरे अशी पूर्ण वंदना म्हणतो. मग धम्मा गुण वंदना आहे. धम्मामध्ये पण गुण सांगितलेले आहेत. स्वाख्यातो भगवता धम्मो संदीप्तिको अकालिको येही पस्सिको ओपनायिको पच्चतं वेदितब्बो वियुहिती. धम्मामध्ये 6 गुण आहेत. या गाथेत सांगितलेल्या याला धम्म गुणवंदना म्हणतात. तरी धम्म गुणवंदना धम्मामध्ये असलेले 6 गुणांचं वर्णन करते. ते 6 गुण कोणते ते आपल्याला समजले पाहिजे. त्यानंतर आपण संघवंदना म्हणतो. संघामध्ये असणाऱ्या गुणांची वंदना. संघामध्ये सुद्धा 9 प्रकारचे गुण असतात. 9 गुण आपण म्हणतो रोजच, पण आपल्याला माहित नाही ना. सुपटीपन्नो, उजुपटीपन्नो, यायपटीपन्नो, सामेची पटीपन्नो, यरिजंग चत्तारी पुरुष युगानी अठ्ठ पुरीच पुग्गला एस भगवतो सावक संगो आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अंजली करणीयो. नंतर पूयं खेतं लोकसाती. हे सगळे गुण आहेत. आपल्याला त्याचा मराठीमध्ये अर्थ वाचावा लागेल. संघामध्ये हे 9 प्रकारचे गुण आहेत आणि म्हणून संघ जो आहे हा संघ पुय्यं खेतं लोकसाती. पुय्यं खेतं, खेतं म्हणजे शेती, पुय्यं म्हणजे पुण्यकर्म करणे, म्हणजे पुय्यं खेतं लोकसाती. या संपूर्ण 31 लोकांमध्ये 31 प्रकारचे लोक आहेत. त्यापैकी एक लोक म्हणजे आपला मनुष्य लोक आहे. एक आपला मनुष्य लोक आहे. असे अजून 31 प्रकारचे लोक आहेत. या सर्व 31 प्रकारच्या लोकांमध्ये, संपूर्ण 31 प्रकारच्या लोकांमध्ये पुय्यं खेतं लोकसाती. हे फक्त एकमेव संघ असं आहे की ते पुण्यकर्म करण्याची शेती आहे. पुय्यं खेतं पुण्यकर्म करण्याचं हे शेत आहे. इथंच तुम्ही पुण्यकर्म करू शकता. तुम्ही भोजनदान देता की नाही. भोजनदान भिक्खू संघाला भोजनदान देता ना. का देता. कारण ते पुण्य आहे. भोजनदान देणं तुमचं पुण्य आहे. तुम्ही तुमच्या घरी पाहुण्यांना बोलवा बरं. पाहुणे
मामा काका यांना बोलवा आणि त्यांना द्याबरोबर जेवण. ते काय म्हणतात, येतात, अरे काय रसाच कमी वाढला, भाजीच बरोबर नव्हती, चपातीच बरोबर भाजली आहे ना. ते पुण्य नाही आहे, ते तुमचं नात्यामध्ये जे तुमचं जे काही कर्तव्य असतात ते आहे, ते कर्तव्य आहे, ते पुण्य नाही आहे. पुण्य कुठं घडते, भिक्खू संघाला भोजन दिलं तर पुण्य घडते. तुम्ही चिवराचं दान देता की नाही, चिवरदान का देता, और कारण हे काय आहे, हे पुय्यन खेतंग लोकच साथी आहे, इथं पुण्य घडतं. हे चिवरदान दिल्यानं तुम्ही जर तुमच्या त्या लग्नांमध्ये ते देता ना टोपी, त्याला काय म्हणतात, गांधी टोपी, टोपी देतात 10 रुपयाची टोपी आणि ते 5 रुपयाचा रुमाल नाक पुसायला. काय त्याचा फायदा, काढता फेकून देतात ते नंतर, आहे की नाही, आहे की नाही. ते पुण्य नाही आहे, ते फक्त तुमचं कर्तव्य आहे गृहस्थी जीवनाचं. किती मानपान असतो त्याच्यात, त्या कपड्यामध्ये. चुकून जर लहान्या भावाला पहिला जर मान दिला की मोठा भाऊ तर बस सोडूनच द्या. किती मानपान आहे. भांडणं होतात, माऱ्या माऱ्या होतात, कपड्यावरून माऱ्या माऱ्या, कधी कधी तर तुटून जाते. म्हणजे यांचाच मानपान. बिचाराचे नवरी विचार करत बसा, आम्हाला लग्न करायचं होतं आणि यांचं काय झालं बघा बघा, हे यांच्याच मानापानावर आमचं तुटलं सगळं. किती कठीण आहे ना गृहस्थी जीवनामध्ये, किती कठीण. हे पुण्य नाही आहे. पुण्य कधी आहे, जेव्हा तुम्ही पुय्यन खेतंग लोक साथी, अरे तुम्ही पुय्यन खेतंग असणारे आहे, या शेतात पुण्य करता, इथं बीज पेरता, शिवरदान देता, ते तुमचं पुण्य आहे. ते पुण्यच तुम्हाला सुखी जीवनाकडे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी संघाची महिमा गायलेली आहे. हे 9 गुण आहेत. या 9 गुणांना आपण समजून घेतलं पाहिजे. वर्षानुवर्ष आपण ऐकत आलोत, वर्षानुवर्ष आपण त्रिरत्न वंदना केली, परंतु कोणते कोणते गुण आहेत, कोणते कोणते गुण बुद्धामध्ये आहेत, 9 गुण, धम्मामध्ये 6 गुण, संघामध्ये 9 गुण आहेत, ते कोणते आहेत ते अद्यापही आपल्याला बरोबर व्यवस्थित समजलेले नाही आहेत. आणि म्हणून या वर्षावासामध्ये या सगळ्या छोट्या 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 गोष्टींवरती, पण महत्वाच्या गोष्टींवर आपण धम्मदेशना करणार आहात. शरणागमनम सील म्हणजे काय, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, हे काय आहे, ही गाथा कुठून उगम पावली. भगवतो म्हणजे काय, अरहतो म्हणजे काय, सम्मा संबुद्धस्स म्हणजे काय, हे सुद्धा समजलं पाहिजे. एक एक शब्द महत्वाचा आहे. एक एक शब्द साधं नाही, सोपं नाही आहे. हे समजून घ्यायचं आपल्याला. याला शरणागमन म्हणतात, शरणागमन सील. त्यानंतर हे त्रिशरण, पंचशील, अष्टशिलेचा अर्थ, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे. त्यासोबत सोबत 4 आर्य सत्याचं तत्वज्ञान समजलं पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गाचं तत्वज्ञान आपल्याला समजलं पाहिजे. यासोबत सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून बुद्ध धम्म कसा आहे, म्हणजे बुद्ध धम्मचं तत्वज्ञान कसं आहे, हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या बाबी ज्या आहेत, जे तुमच्या दैनंदिन जीवनाचा आचरणाचा भाग आहे. मग त्रिशरण पंचशील असेल, त्रिशरण अष्टशील असेल, किंवा मग या सर्व बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना असेल, या सगळ्या गाथांचा अर्थ असेल, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घेणं आपल्या सर्वांना अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आपण या वर्षावासामध्ये ठरवलेलं आहे की जे काही उपासक आणि उपासिकांच्या दैनंदिन जीवनाच्या जो धम्म आचरणाचा जो काही भाग आहे, त्या सगळ्या भागांवरती धम्मदेशना करावी. एक एक शब्द व्यवस्थित समजून सांगावा, की जेणेकरून यामध्ये असणारा जो भावार्थ आहे ते तुम्हाला समजावा आणि आचरण करण्यासाठी आणखीन तुम्हाला प्रेरणा मिळावी. या दृष्टीने आपण एक छोटासा आपला 3 महिन्यांचा सिलेबस तयार केलेला आहे. सिलेबस आपला अभ्यासक्रम आहे की नाही. मी आपल्या ग्रुपला पण ते थंबनेल वॉलपेपर आलं असेल. जे जे छोटे छोटे विषय आहेत, ते कोणते कोणते विषय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, तुम्हाला धम्मदेशना ऐकायला मिळणार आहे, त्या सगळ्या विषयांवरती 3 महिन्यांपर्यंत आपण या ठिकाणी आपण धम्मदेशना करणार आहोत. तर या वर्षावासामध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगला लाभ होईल. पुस्तक तर आपण दरवर्षी वाचतोच आहे की नाही, पण यावर्षी आपण या महत्त्वपूर्ण अशा तत्वज्ञानावरती आपण
प्रकाश टाकणार आहोत, ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त पण काही महत्त्वाचे काही विषय असतील तेही विषय आपण धम्मदेशनेमध्ये घेऊ. यासोबत सोबत आणखीन एक महत्त्वाचं आहे वेळेचं नियोजन, आहे की नाही. वेळेचं नियोजन फार महत्त्वाचं आहे. मागच्या वर्षवासामध्ये आम्ही बघितलं, जर दुपारी 2ची वेळ असेल तर आपल्या इकडे 2:30पर्यंत महिला येतात, पुरुष येतात, आणि मग ते 2:45-3ला सुरू होते, ते चालते 4-4:30पर्यंत. तर यावेळेस आपण थोडंसं वेळेचं नियोजन करूया. दुपारी 2 ते 4पर्यंत जी आपण वेळ मागच्या वर्षी पण होती, याही वर्षी आपण तीच वेळ ठेवलेली आहे. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत 2 तासांचा दैनंदिन दैनिक आपला हा धम्म संस्कार वर्षावासामध्ये असेल. तर सर्वांना सूचना आहे की किमान आपण 2पर्यंत सर्वांनी येण्याचा प्रयत्न करावा. किमान 2:15पर्यंत आपला धम्मसंस्कार सुरू झाला पाहिजे, आणि त्यानंतर किमान पाऊण तास ते किमान 1 तासांपर्यंत दैनंदिन आपली ही धम्मदेशना सर्वांना ऐकायला मिळेल. तर अशा प्रकारे आपला हा धम्मसंस्कार वर्षावासामध्ये या ठिकाणी असणार आहे. तर मी आशा व्यक्त करतो की हा आपला जो यावेळेचा वर्षावास आहे, या वर्षावासामध्ये खूप चांगलं आपण धम्माचरण करावं, खूप चांगल्या प्रकारे आपण धम्म समजून घ्यावा. कारण धम्म आचरण करण्यापूर्वी धम्म व्यवस्थित समजून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण आपण संकल्प गाथेमध्ये म्हणतोच, धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परम मिच. धम्मं चरे सुचरितं, धम्माचं सुचरण करा, चांगलं आचरण करा, धम्माचं चांगलं आचरण करा. नतं दुचरितं चरे, अरे चुकीचं आचरण करू नका, चुकीच्या पद्धतीने आचरण करू नका. नतं दुचरितं चरे, जो व्यक्ती धम्माचं सुचरण करतो, चांगलं आचरण करतो, म्हणजे व्यवस्थित समजून घेतो, चिंतन मनन करतो, व्यवस्थित आचरण करतो, असा तो धम्मचारी आहे. धम्मचारी सुखं सेती. गळ्यामध्ये बेल्ट लावले घातल्याने, ते झगा घातल्याने कोणी धम्मचारी होत नाही. आज आहेत ना कोणी, कपडे घातले, ते विशिष्ट प्रकारचे कपडे घातल्याने कोणी धम्मचारी होत नाही. धम्माचं आचरण करणारा जो धम्मचारी आहे, धम्मचारी सुखं सेती, सुखाने. सेती, सेती याचा अर्थ होतो झोपणे. काय होतो? झोपणे. धम्मचारी सुखं सेती, तो जो धम्म आचरण करणारा आहे तो सुखाने झोपतो, असा याचा अर्थ होतो. सुखं सेती अस्मिन लोके, या लोकात तर तो सुखाने झोपतो, म्हणजे सुखाने जीवन जगतो. अस्मिन लोके, या लोकातही परममिच, मृत्यूच्या नंतरही त्याला सुगती प्राप्त होत असते, असा या गाथेचा अर्थ आहे. म्हणून धम्मं चरे सुचरितं, धम्माचं सुचरण करण्यापूर्वी धम्म व्यवस्थितरित्या समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये ग्रंथ वाचनाला आपण स्किप केलेला आहे. त्याऐवजी आपल्या दैनंदिन जीवनात ज्या ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, समजून घेणं महत्वाचं आहे, त्या सर्व बाबींवरती आपण धम्मदेशनेच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आपणही व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी समजून घ्याल अशी आशा मी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. आता वर्षावास आहे तर कधी कधी पाऊस पण असतो, आहे की नाही. कारण वर्षावासाचा अर्थच तो आहे. वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणे. पावसाळ्याच्या ऋतूमध्ये राहायचं आहे आपल्याला. एकाच म्हणजे भिक्खूंकरिता जो विनय आहे, आम्ही एका उपासिकेनं आम्हाला म्हणजे फोन केला आणि म्हटलं, पंतीजी म्हणे वर्षावास तर सुरू असतो म्हणे, पण पाऊस पडला की विहारात जाणं होत नाही म्हणे आमचं. काय म्हणे, पाऊस पडला की आमचं विहारातच जाणं होत नाही. जर भगवान बुद्धांनी हा वर्षावास उन्हाळ्यात सुरू केला असतं किती बरं झालं असतं. काय म्हटली ती उपासिका, की भगवान बुद्धांनी वर्षावास उन्हाळ्यात सुरू केला असता तर किती बरं झालं असतं. म्हणजे पावसाचा त्रासच नाही. अरे बाबा, वर्षावासाचा अर्थच तो आहे ना. वर्षाचा वासाचा अर्थच तो आहे की पावसाळ्यामध्ये
हा जो पावसाळा आहे, पावसाचा ऋतू आहे, या ऋतूमध्ये भिक्खूंना बाहेर जाता येत नाही. आता तरी सुखसुविधा आहेत, पण 2500 वर्षापूर्वीचा जर विचार केला तर जेव्हा पाऊस सुरू व्हायचा, तर पावसाळा सुरू झाला की शेतकरी शेतामध्ये बीजारोपण करायचे, सगळीकडे पाणी पाणी व्हायचं. त्यामुळे चालत असताना चिखलामध्ये जावं लागायचं, चिखलामध्ये कपडे खराब व्हायचे भिक्खूंचे, पावसामध्ये चिवर ओलं व्हायचं तर सुकत नव्हतं, त्यामुळे त्रास व्हायचा, अडचण यायची. किंवा शेतकऱ्याने शेतामध्ये बीज पेरली असतील तर 500-500 भिक्खू शेतातून चालायचे, तर पायाखाली ते बीज दबायचे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं. अशी अनेक कारणं. किंवा नदीला पूर यायचा, पुरामध्ये भिक्खू वाहून जायचे, मृत्यूला प्राप्त व्हायचे. अशा अनेक अडचणी होत्या. त्यामुळे भगवान बुद्धाने विनय केलेला आहे भिक्खूंकरिता की भिक्खूंनो, तुम्ही वर्षभर बहुजन हिताय बहुजन सुखाय फिरत राहता, परंतु पावसाळ्यामध्ये फिरू नका, कारण पावसाळ्यामध्ये ह्या अडचणी असतात. या सर्व अडचणींना मात करण्यासाठी भगवान बुद्धांनी पावसाळ्यात वर्षामध्ये वास करावा एकाच ठिकाणी, असा विनय बनवलेला आहे. याला म्हणूनच वर्षावास असं म्हणतात, वर्षावास. त्यामुळे भिक्खूंकरिता बनवलेला हा विनय आहे. म्हणजे वर्षावास जो आहे ना, हा कोणत्या आध्यात्मिक विचारातून झालेला नाहीये, व्यावहारिक दृष्टिकोनातून आहे, व्यावहारिक दृष्टिकोनातून. त्यामुळे भिक्खू संघ दरवर्षी अशा प्रकारचे वर्षावास आरंभ करतात आणि या वर्षावासामध्ये आपल्या सर्वांना ही पुण्यसंधी प्राप्त होत असते. जसं आज आम्ही सकाळच्या सत्रामध्ये भुसावळला होतो. भुसावळला सुद्धा आपले एक नांदेडहून रेवत भंते आहेत, त्यांचं वर्षावास अधिष्ठान भुसावळला त्या ठिकाणी झालं. तर तिथल्याही लोकांना खूप चांगलं वाटलं की मागच्या 9 महिन्यांपर्यंत आम्हाला पुण्यसंधी मिळाली नाही, पुण्यकर्म करण्याची संधी मिळाली नाही, परंतु भंतेजी आता 3 महिने थांबणार आहेत, त्यामुळे आम्हाला पुय्यन खेतन लोकसाती 3 महिन्यांपर्यंत आता आम्हाला पुण्यकर्म करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. पुय्यन खेतन लोकसाती, आता आम्हाला भोजनदान देता येईल, पुण्यकर्म करता येईल, आम्हाला चिवरदान देता येईल, पुण्यकर्म करता येईल, औषधीचं दान देता येईल, पुण्यकर्म करता येईल, निवासाचं दान देता येईल. हे आमचं पुण्य आहे. हे 3 महिने त्या उपासकांकरिता पुण्यकर्म करण्याची संधी मिळालेली आहे. पुण्यकर्म उपासकांसाठी. वर्षावास हा केवळ भिक्खूंचा असतो, हे लक्षात ठेवा. वर्षावासाचे जेवढे विनय आहे ते भिक्खूंसाठी आहेत. आणि तो भिक्खू त्या विहारामध्ये अशी गाथा म्हणतो की मी या विहारामध्ये पुढील 3 महिन्यांपर्यंत वर्षावास अधिष्ठान करीत आहे. भिक्खू अधिष्ठान करतात आणि उपासक आणि उपासिकांना त्या वर्षावासामध्ये केवळ आणि केवळ पुण्यकर्म करायची असतात. तुम्हाला पुण्यकर्माची संधी आहे, पुण्यकर्म करण्याची संधी अशी 3 महिने. तर उपासक उपासिकांनी काय करावं? त्यांनी 4 प्रकारच्या प्रत्यय दानाचा संकल्प करायचा वर्षावासात. कोणत्या 4 प्रकारचे प्रत्यय दान. प्रत्यय म्हणजे परिष्कार. 4 प्रकारचे परिष्कार आहेत जे उपासक उपासिकांनी 3 महिने भिक्खू संघाला किंवा भिक्खूंना द्यायचा असतो. पहिलं प्रत्ययदान कोणतं आहे? भोजनदान. दैनंदिन जीवन जगायला भोजन आवश्यक आहे, भोजनदान देण्याचं आपण पुण्यकर्म करायला पाहिजे. त्यानंतर चिवराचं दान, चिवर प्रत्ययाचं दान, चिवरदान देण्याचं पुण्य आपण करायला पाहिजे. त्यानंतर औषधीचं दान, कारण भिक्खू आहे, शेवटी शरीर आहे, आजारपण असणारच आहे की नाही, आजारपण आहेच. म्हणजे या शरीरामध्ये आपण म्हणतो ना, शरीर हे रोगाचं माहेरघर आहे की नाही. तर भिक्खू सुद्धा आजारी पडतात. तर भिक्खूंना औषधीचं दान देण्याची सुद्धा परंपरा आहे. या शरीरामध्ये म्हणजे बाय डिफॉल्ट कंपनीकडून 3 आजार बाय डिफॉल्ट इन्स्टॉल केलेले असतात. तुम्हाला जर कोणता आजार नसला ना तरी बाय डिफॉल्ट 3 आजार आपल्या शरीरामध्ये असतातच. एक असतो कफ, शरीरामध्ये कफ बाय डिफॉल्ट आहे, इन्स्टॉल केलेला आहे कफ. दुसरा आहे पित्त, तिसरा आहे वात. कफ, पित्त आणि वात हे 3 आजार या शरीरामध्ये बाय डिफॉल्ट असतात. आणि जे काही आजार वर येतात ना, त्याचं मुख्य कारण हे 3च आजार आहेत, कफ, पित्त आणि वात. तर सांगायचं हे आहे की भिक्खूंना औषधी पण सुद्धा दान देण्याचं म्हणजे पुण्यकर्म आहे. त्यानंतर निवासाचं दान, शयनासनाचं दान,
हे 4 प्रकारचे दान देण्याचा संकल्प आपण या वर्षावासात केला पाहिजे. या 4 प्रकारचं प्रत्येक दान देण्याचं पुण्य आपण सर्वांनी प्राप्त केलं पाहिजे. अशा प्रकारचं दान आपण करावं आणि पुण्यकर्म आपण करावं. आणखीन एक संकल्प काय आहे? उपोषण व्रत पालन करणे. बऱ्याच ठिकाणी उपासक आणि उपासिका वर्षावासामध्ये 3 महिन्यांपर्यंत अष्टशील उपोषण व्रताचं पालन करतात. 3 महिन्यांपर्यंत. काही लोकांना 3 महिने जमत नाही तर ते केवळ 1च महिना करतात. एक पौर्णिमा ते दुसरी पौर्णिमा. काही लोकांना महिनाभर जमत नाही तर ती मंडळी मग महिन्यातून 4च दिवस करतात. कोणते? पौर्णिमेचा दिवस, चतुर्दशीचा दिवस आणि 2ही अष्टमींचा दिवस. या 4 दिनी उपोषण व्रताचं पालन करतात. आणि काही लोकांना 4ही दिवशी जमत नाही तर किमान महिन्यातून 1 दिवस आपण करू शकतो की नाही. अष्टशील उपोषण व्रत पौर्णिमेच्या दिनी आपण करायलाच पाहिजे. त्याला एक्सक्यूजेस देऊ नका. असंच काम होतं, तसंच काम होतं, एक्सक्यूजेस नो. करावंच आपण सर्व. किमान एक पौर्णिमा तरी आपण उपोषण व्रताचं पालन करावं. आणि केवळ संध्याकाळी उपाशी राहायचं म्हणजे झालं उपोषण, असं होत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आचरणिक धम्मामध्ये उपवासाला नाहीये स्थान. उपवास. काही महिलांना अष्टशील उपोषण व्रत म्हणजे काय, ते काय असतं, त्याचं पालन कसं करावं लागतं हे माहीतच नाही. बिचारे त्यांना वाटतं बस बुद्धाचा नावाचा उपास पकडायचा, 12 वाजता जेवायचं आणि संध्याकाळी उपाशी राहायचं. बुद्धाच्या नावाचा उपास असं करतात. बुद्धाच्या नावाचा उपास धरतात. झालं म्हणतात माझं, म्हणजे काय म्हणतात, धरलं. आणि काय म्हणतात, वर्षावास धरले. आणि कधी सोडू म्हणतात आश्विन पौर्णिमेला. अरे धर पकड सुरू आहे. कधी धरणार, कधी कोण म्हणतो तुम्हाला धरा म्हणून वर्षावास? कोण सांगलं तुम्हाला वर्षावास धरायचं? आमच्या एक ताई, आम्ही त्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भेटलो, मे महिन्यामध्ये भेटलो तर चांगले तंदुरुस्त होते. एकदम व्यवस्थित शरीर, यष्टी वगैरे एकदम व्यवस्थित तंदुरुस्त होते. वर्षावास सुरू झाले नंतर, वर्षावासानंतर झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो. नागपूरला गेल्यानंतर आम्ही त्यांना बघितलं तर त्या ताई ज्या होत्या एकदम सुकल्या, एकदम सुकून गेल्या अशा. आम्ही म्हटलं ताई, उन्हाळ्यामध्ये तुम्हाला भेटलो आम्ही तेव्हा तर चांगले होत्या तुम्ही, हे काय झालं आता? भंतेजीमध्ये वर्षावास धरला होता. कसा धरला होता? काही नाही म्हणे, एक वेळ जेवण केलं आणि संध्याकाळी उपाशी राहिलं म्हणून म्हणे असं झालं म्हणे. हे बाप रे बाप. म्हणजे त्या ताईने फक्त सगळं त्या जेवणावर लक्ष घातलं, शीलपालनाकडे नाही. शीलपालन काहीच नाही. उपोषण व्रत पण नाही, फक्त जेवण म्हणजे उपास धरणे, उपवास बुद्धाच्या नावाचा. 3 महिने डॉक्टर म्हणले की औषधी घ्यायचं, जेवण नाही तरी पण नाही. मग सांगा बरं, केवळ सगळं लक्ष त्या उपवासावरच आहे आणि संध्याकाळचं जेवण बंद केलं तर सकाळची कामं करायची आहेत, दिवसभर आपली कामं करायची, गृहस्थी कामं करायची आहेत. या कामासाठी एनर्जी कुठून येईल? मग 3 महिने जर असं असलं तर होणार नाही का सुकळी अशी एकदम. मग त्यांना मी व्यवस्थित समजावून सांगितलं उपोषण व्रत काय आहे, त्याचं पालन कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यानंतर तेव्हा जाऊन शरीरामध्ये त्राण आला, मन प्रसन्न झालं, चेहरा प्रसन्न झाला. मग म्हटलं हे बघा, हे असं असते. खरं जर उपोषण पालन केलं तर शरीरामध्ये बल निर्माण होते, मन प्रसन्न होते, चेहरा पण सुंदर दिसतो. हे आहे म्हटलं बल, हे याचं आउटपुट आहे. तर अशा प्रकारे अगोदर समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. तेव्हा या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुढील 3 महिन्यांचा वर्षावास आपण या ठिकाणी सुरुवात करीत आहोत. वेळ दुपारी 2 ते 4ची वेळ आहे. ज्यांना जसं शक्य होईल त्या पद्धतीने आपण या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा. इथे जे काही प्रवचनं होतील ते सगळे रेकॉर्डेड राहतील, म्हणजे मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं जाईल आणि त्या रेकॉर्डेड प्रवचनाचं पुन्हा प्रक्षेपण आपण आपल्या रिसर्च या यूट्यूब चॅनलवरती आपण करणार आहोत. याचा अर्थ असा नाही आहे उद्या प्रवचन तर आपल्याला ऐकायला मिळणारच आहे, मग काय जायचं विहारात, असं पण होऊ नये, आहे की नाही? कारण ज्या गोष्टी विहारात मिळतात त्या गोष्टी मोबाईल पाहून मिळत नाही, बरोबर आहे? त्याच्यामुळे जास्तीत जास्त
विहारामध्येच येण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि जी काही मंडळी समजा महाराष्ट्रभर आहे, यूट्यूब चॅनलचे फॉलोअर्स आहेत, किंवा काही लोक काही गावामध्ये विहार आहे तर भंतेजी नाही आहेत, विहार आहे पण भंतेजी नाही आहेत, काही ठिकाणी विहार आहे परंतु पाहिजे तसं व्यवस्थापन किंवा वर्षावासामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या होत नाही आहे, म्हणून त्या लोकांना बरोबर धम्मही समजलेला नाही, तर त्यांना या गोष्टींचा लाभ व्हावा याकरिता आपण रिसर्च या यूट्यूब चॅनलच्या वतीने त्यांनाही या धम्मदेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीत आजपासून आपला 3 महिन्यांचा वर्षावास संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी सुरू होत आहे. मी आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या विहारामध्ये 3 महिन्यांच्या वर्षावासाचं अधिष्ठान घेत आहे. वर्षावासाचं अधिष्ठान घेत आहे. आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. आपल्या सर्वांना या वर्षावासामध्ये खूप चांगल्या प्रकारे धम्म समजावा, धम्माचं मनन चिंतन करावं, धम्माचं आचरण करावं. या आचरणामध्ये सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. आशीर्वाद गाथेने आजचा धम्म संस्कार आपण या ठिकाणी समाप्त करीत आहोत. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते.